बीडच्या उमा किरण शैक्षणिक संकुलातील एका खासगी क्लासेसमध्ये दोन प्राध्यापकांनी एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आणि यानंतर आज या शासकीय विश्रामगृहामध्ये सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि अन्य काही पालकांनी बैठक घेतलेली आहे आणि उद्या या संदर्भात निषेध देखील व्यक्त केला जाणार। या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं हे जाणून घेणार आहोत। काय सांगाल, आता तुम्ही बैठक घेतली, या बैठकीमध्ये नेमके काय निर्णय झाले? बीडमध्ये जो काल निंदनीय प्रकार घडला, उमा किरण शैक्षणिक संकुल येथे एका आमच्या भगिनीच्या सोबत लैंगिक अत्याचार करणारा नराधम प्राध्यापक विजय पवार आणि प्राध्यापक प्रशांत खटावकर यांच्या अटकेसाठी यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी आज बीडच्या शासकीय विश्रामगृहावरती सर्व सामाजिक संघटना, सर्व धर्मीय, सर्व पक्षीय आणि पालकांना सोबत घेऊन आजची ही बैठक या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे। आणि या बैठकीमध्ये असं ठरलेलं आहे की उद्याच्याला बीड जिल्हा शैक्षणिक बंद आज पुकारण्यात आलेला आहे आणि उद्याच्याला बऱ्यापैकी आम्हाला जिल्ह्यातून वेगवेगळ्या तालुक्यातून फोन देखील आले की आमचा या जी काही घटना घडली त्याचा आम्ही निषेध करतो आणि बंदला आमचा पाठिंबा आहे, म्हणून उद्या आम्ही शैक्षणिक बंद करू आणि या आरोपींना जर 2 दिवसामध्ये अटक जर नाही झाली तर याच्या पुढचं जे आंदोलन असेल ते अतिशय तीव्र असेल आणि रस्त्यावरचं असेल। कारण आज जिल्ह्यामध्ये एवढी भयावह परिस्थिती झालेली आहे की मुलींना शिक्षणाला पाठवायचं की नाही ही आज त्यांच्या मायबापाला प्रश्न पडलेला आहे। उद्या शैक्षणिक बंद असणार आहे, तुम्ही सुद्धा या बैठकीसाठी होतात, कुठले मुद्दे महत्त्वाचे या ठिकाणी उपस्थित करण्यात आले? कारण एका मुलीच्या सुरक्षेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। हो, बरोबर आहे। ही बैठक बीड जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी म्हणण्यापेक्षा सर्व संघटनांनी इथं येऊन हे केलेले आहे आणि ही कुठं राजकीय बैठक नाहीये, तर ही सर्वसामान्यांची आणि पालकांची बैठक आहे की बाबा मुली आता आपण ज्यांच्या जीवावर मुलींना शिकायला पाठवतो, बरेचशा बघा आता तिथं काही ऊसतोड कामगारांच्या मुली आहेत जे स्वतः कष्ट करून ह्यांना एवढाले पैसे देऊन त्यांच्या मुली सुरक्षित नाहीयेत। आज आम्हाला पण भीती वाटायला लागली, आमचे पण लेकर म्हणाले की आता आम्ही उद्या शाळेत जावं का नाही। बऱ्याचशा पालकांचे हेच प्रश्न आहेत की आता आम्ही आमच्या मुलींना शिकवावं का नाही। बीडमध्ये ह्याच नाही तर ह्याच्या अगोदर पण या उमा किरण मध्ये बऱ्याचशा घटना घडतात सर। मी दक्षता कमिटी सदस्य असल्यामुळे शिवाजीनगर पोलीस स्टेशनला मला बऱ्याचशा या घटना ऐकायला येतात आणि आता आम्ही सर्व सामाजिक संघटनेचे तर आहोत, पण इथं बरेचसे पालक पण आले होते। अक्षरशः काही पालकांच्या डोळ्याला पाणी होतं, ते भाऊक झाले होते की आम्ही एवढाले पैसे देऊन आमच्या मुलीची काय म्हणतात ना इज्जतीशी हे लोक खेळतात आणि त्यामुळं आम्हाला संघटनेचे अधिकारी म्हणून तर आम्ही रस्त्यावर उतरतोच, पण तुमच्या माध्यमातून आम्ही बीड जिल्ह्यातील सर्व पालकांना विनंती करतो की उद्याच्या बंद मध्ये तुम्ही सर्वांनी सहभागी व्हावं। आम्ही तर तुमच्यासाठी रस्त्यावरची लढाई लढत आहोत, पण तुमच्या विद्यार्थ्यांचा पण प्रश्न आहे, तुम्ही सर्वांनी तिथे या। आम्ही आज जो निर्णय घेतलेला आहे उद्या सकाळी 8 वाजता आम्ही उमा किरण पासूनच ती सुरुवात करणार आहोत आणि आता इथून पुढचे जेवढे काही आंदोलन होते का तेवढे सगळे उमा किरण पासून होते। आणि मी तुमच्या माध्यमातून आणि एक सांगेन, ज्यावेळेस हा पवार आणि तो जो कोणी आहे ना यांना प्राध्यापक म्हणायची लाज वाटते, ह्यांना प्राध्यापक म्हणू नका, हे हरमखोर नराधम ज्यावेळेस बीडमध्ये त्यांना सगळ्यात पहिलं महिला संघटनाला घेऊन मी त्याच्या तोंडाला काळं लावणार। नक्कीच आणखी काही तुम्ही सुद्धा बैठकीमध्ये होता, तर काय मुद्दे उपस्थित केले आणि प्रशासनाकडे काय मागणी आहे? आज आपल्या या ठिकाणी सर्व संघटनांनी आपल्या आजच्या मीटिंगला पाठिंबा दिलेला आहे। खेड्यागावातून प्रत्येक शेतकरी असतील ज्यांच्या हातावर पोट आहेत अशांनी ही मुली इथे शिकायला पाठवलेल्या आहेत आणि ते कशामुळे पाठवतात की बीड एक म्हणजे ते इथं जाऊन मुलींना चांगलं शिक्षण मिळेल या स्वरूपाने, त्यांचं काहीतरी भविष्य चांगलं असेल या स्वरूपानं इथं मुलींना पाठवलेलं असते। पण आज एवढी दुर्दैवी आणि एक मी महिला म्हणून एवढी अत्यंत संवेदनशील घटना घडली आहे की महिलांच्या सुरक्षितेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले। जर शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर असे काळे धंदे चालायला लागले तर मुलींनी कुठे सुरक्षित आहेत हा आज प्रश्नचिन्ह निर्माण झाले। तर आज या बैठकीला सर्व संघटना असतील, पक्षातील सर्व लोक असतील यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि उद्याची लढाई ही उमा किरण पासून आमची रस्त्यावरची असते। बीडला बंद ठेवण्याचा इशारा दिलेला आहे आणि सर्वांनी त्याचं पालन करावं। सर्व जेवढे पालक आहेत मी पालकांना सर्व पालकांना विनंती करते की तुम्ही मोठ्या संख्येनं उपस्थित व्हावं, जेणेकरून ज्या आता चिमुकल्या मुली येतात त्यांनी उद्याच्याला म्हणजे कसं शाळेत जायचं, कोणावर विश्वास टाकायचा? शिक्षकांनी असं करायचं म्हणलं मुलींनी शिक्षण सोडून द्यायचं का? महिला आयोगाने पण ह्याच्याकडे लक्ष द्यावं। आम्ही उद्याच्याला जो बंद असणार आहे ह्याच्यात जर सरकारने व्यवस्थित त्याला पाठपुरावा नाही केला तर पुढची आमची लढाई ही सर्व पक्षीय असेल, पूर्ण बीड जिल्ह्यांच्या वासियांच्या समवेत असेल, सर्व त्याच्यामध्ये पालकही समवेत असतील व सर्वांच्या सहभागी असतानाही ही आमची लढाई रस्त्यावर आणि
दणदणीत असेल, जेणेकरून इथून पुढे कोणताही खाजगी शिक्षक प्राध्यापक असतील यांनी अशी पुन्हा जरूरत केली नाही पाहिजे, कोणत्याही मुलीच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही, अशा प्रकारचं आंदोलन आम्ही यावेळेस छेडणार आहोत. नक्कीच उद्या जे आंदोलन तुम्ही छेडताय उमा किरण पासून काय स्वरूप असणार आहे, रॅली काढणार आहेत, कशा पद्धतीचा मोर्चा काय असेल? खऱ्या अर्थाने बीड शहरामध्ये एवढी शोकांतिका आहे की आंदोलन करायची या ठिकाणी वेळ येते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, शिवराज्य काळामध्ये एक म्हण तुम्हाला सांगतो, जर आपल्या आया बहिणीच्या, आपल्या भगिनीच्या जर कुणी आबरूला हा धक्का लावला त्याचे हात पाय कलंक करा, ही शिकवण आपल्याला महाराजांची आहे. त्याच शिकवणीप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस काय काम करतं ही मला या ठिकाणी शोकांतिका वाटते. जर प्राध्यापक माणूस तुम्हाला 12-12 घंटे 15-15 घंटे आज जर तुमच्या हातून जर अटक होत नसेल तर नेमकं प्रशासनावर काय दोष आहे का हेही बघणं आपल्याला तेवढंच या ठिकाणी मला गरजेचं वाटतं. मी पोलीस प्रशासनाला उद्याचे आंदोलन या ठिकाणी संपूर्ण सर्व जाती धर्माच्या लोकांकडून आणि संपूर्ण एक मानववादी लोकांकडून, बीड जिल्ह्यांकडून उद्या बीड बंदची हाक या ठिकाणी सर्वांनी, शैक्षणिक हाक या ठिकाणी पुकारलेली आहे. परंतु हे आंदोलन या ठिकाणी थांबणार नाही. जर पोलीस प्रशासनाने, मी बीड पोलिसांना या ठिकाणी नम्रपणे आपल्याला विनंती करणार आहे की या नराधामाला या ठिकाणी जे कोणी आरोपी आहेत त्यांना तात्काळ या ठिकाणी अटक करा, अन्यथा सामान्य माणूस या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था या ठिकाणी कायदा हातामध्ये घेईल आणि याची संपूर्ण जबाबदारी गृह मंत्रालयाची असेल, बीड पोलिसांची असेल. नक्कीच या ठिकाणी आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावा अशा प्रकारची मागणी करण्यात आली आणि उद्या शैक्षणिक बंद ठेवण्याचा देखील निर्णय या ठिकाणी आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. आरोपी दोन्ही फरार आहेत. दुसऱ्या बाजूला पोलिसांकडून या आरोपींना अटक करण्यासाठी पथकं रवाना करण्यात आल्याची सुद्धा माहिती देण्यात आली आहे. तर राज्य महिला आयोगानं सुद्धा बीडच्या पोलीस अधीक्षकांना या संदर्भात पत्र देऊन तात्काळ उमा किरणची बिल्डिंग सील करून सीसीटीव्ही फुटेज हाती घेण्याचे देखील आदेश दिले आहेत. कॅमेरामन विनोदसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.